आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले. इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे. हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? महाराष्ट्रात सध्या सर्वत्र हनी ट्रॅपची चर्चा सुरू आहे. पण हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय? हनी ट्रॅप करणं म्हणजे एका व्यक्तीला प्रेमाचं नाटक करून, भुरळ घालून, शारीरिक संबंधातून आपल्या जाळ्यात अडकवणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं किंवा त्यांच्याकडनं गुप्त माहिती काढून घेणं. हनी ट्रॅपची चर्चा जरी आता चालू झाली असली तरी आपण सिनेमातून हा शब्द बऱ्याचदा ऐकलाय. नीट शोधलं तर समजतं की हेरगिरीमध्ये हनी ट्रॅपचा मोठा इतिहास आहे. थेट पहिल्या महायुद्धापर्यंतच्या कहाण्या सुद्धा मिळतात. नेदरलँडमधली प्रसिद्ध नर्तिका माता हारी हिने आपल्या सौंदर्याचा वापर करून ब्रिटिश आणि फ्रेंच अधिकाऱ्यांकडून माहिती काढून घेतली होती. पुढे तिच्यावर जर्मन लोकांसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला. पण हे आरोप कधीच पूर्णपणे सिद्ध झाले नाहीत. तरीही फ्रान्सने तिला शिक्षा दिली. हा होता हनी ट्रॅपचा पहिला मोठा किस्सा. आजवर रशियन हेरांपासून अमेरिकन हेरांपर्यंत हे हनी ट्रॅपचे किस्से जगभर गाजले आहेत. भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा हनी ट्रॅपची प्रकरणं काही कमी नाहीयेत. 2023 मध्ये महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाने DRDOचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना अटक केली. त्यांच्यावर पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप आहे. झारा दासगुप्ता नावाच्या एका फेक प्रोफाईलने त्यांना व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉल्सद्वारे फसवलं आणि त्यांनी ब्रह्मोस, अग्नी 6 आणि इतर संवेदनशील प्रकल्पाची माहिती शत्रूला दिल्याची बातमी फुटली आणि त्याचा तपास अजूनही सुरू आहे. पण हा हनी ट्रॅप फक्त काही गुन्हेगारच वापरतात असं नाहीये बरं का. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सुद्धा बऱ्याचदा हनी ट्रॅप वापरतात. नुकतंच धारावीमधनं पसार झालेल्या एका तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांनी हनी ट्रॅप लावला होता. त्यांनी इंस्टाग्रामवर एका तरुणीचं बनावट प्रोफाईल बनवलं, त्याच्याशी मैत्री केली आणि मग त्या आरोपीला शोधून काढलं. हनी ट्रॅप मध्ये फक्त पुरुषच अडकतात का? तर तसंही नाही. 2010 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत असलेल्या माधुरी गुप्ता यांना पाकिस्तानी ISI ला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. एका तरुण पाकिस्तानी गुप्तहेराने त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. तर असे असतात हे हनी ट्रॅप, ज्यामध्ये भले भले स्वतःला सज्जन म्हणवणारे सुद्धा अडकतात. आता महाराष्ट्रात सुद्धा या हनी ट्रॅपची चर्चा आहे. त्यात बडे मंत्री आणि अधिकारी अडकल्याची कुजबुज आहे. आणि एरवी आपण ऑनलाईन प्रेमात पाडून कोटी लुबाडल्याच्या बातम्या वगैरे वाचतोच. हे हनी ट्रॅप अनेक टप्प्यात लागलेले आहेत. सावध रहा.